असं म्हणेन की हे घडून गेलं हातातून, परंतु आज जाणवते मागं बघताना की हा विषय आपल्या प्रत्येकाला किती जिव्हाळ्याचा आहे, आणि त्यामुळे विषयाकडे वळतो. उपस्थित सर्व मान्यवर, जयभावे सर, मिलिंद पाटील सर, अविनाश भिडे सर, उपस्थित सर्व मान्यवर, इथं माझ्याबरोबर जे भीष्माचार्य मगाशी होते, ज्यांच्या म्हणजे सहवासामध्ये सुद्धा सुंदर वाटावं अशी मंडळी सगळी इथं बसायचं मला भाग्य मिळालं. आवाड सरांच्या स्मृतीला वंदन करतो. विषयाकडे वळूया. मंडळी, 1872 साली एक पुस्तक लिहिलं गेलं. हे पुस्तक भारतातलं बेस्ट सेलर पुस्तक झालं. म्हणजे हॅरी पॉटरच्या जेवढ्या कॉपीज खपल्या नाहीत त्याच्या दुप्पट कॉपीज या पुस्तकाच्या खपल्या. आणि आज भारतातलं सगळ्यात जास्त विकलं जाणारं पुस्तक ते आहे. त्या पुस्तकाचं नाव म्हणजे भारतीय पुरावा अधिनियम, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. आणि त्या पुस्तकाचा ऑथर आहे जेम्स स्टीफन नावाचा एक सद्गृहस्थ. या माणसानं इंग्लंड ते भारत प्रवास करताना बोटीवर हे पुस्तक लिहिलं. त्यानं 6 ड्राफ्ट लिहिले. ते पहिले 6 त्यानं फाडून टाकले. 7वा जो आपण वाचतो तो 7वा ड्राफ्ट आहे. तर ह्यानं हा जो राजवाडा बांधला, या राजवाड्याला 11 दालन आहेत. मी याला राजवाडा का म्हणतो आहे टेल यू इन अ मिनिट. आवर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट इज डिवाइडेड इंटू 11 चॅप्टर्स. प्रत्येक दरवाजाला, ज्याच्या आपल्यापैकी जे ट्रेकिंग करतात त्यांना माहिती असेल, सुरुवातीला एक राजदिंडी असते, छोटासा दिंडी दरवाजा असतो, त्यातनं वाकून तुम्हाला जावं लागतं. आणि नंतर गोमुख दरवाजा असतो, मग सिंह दरवाजा असतो, मग महाद्वार असतं, आणि मग शेवटी बालेकिल्ला असतो. तशी साधारणतः एका किल्ल्याची, महाराष्ट्रीयन किल्ल्याची रचना असते. The book written by James Stephen is based on a similar concept. It begins with a dindi, small dindi. त्या दिंडीला आम्ही म्हणतो पार्ट 2, चॅप्टर ऑफ रिलेव्हन्सी. एकूण 11 चॅप्टर मधलं हे पुस्तक. दिंडीच्या छोट्याशा दरवाज्यातनं तुम्ही आत आलात ना की तुम्हाला मोठे दरवाजे दिसायला लागतात, पण सगळ्यात महत्त्वाचा जो दरवाजा आहे हा दिंडी दरवाजा म्हणतात. कारण हा छोटासा बंद केला की किल्ल्याचे सगळे प्रवेश बंद होतात. तेव्हा चॅप्टर 2 सेक्शन 5 हा सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन. आणि त्यानंतर आपण हळूहळू इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सकडे जाऊ. सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन जर तुम्ही कोणती अभ्यासाल, आपल्यापैकी ज्यांच्याकडे एव्हिडन्स ऍक्ट असेल त्यांनी जरूर तो हाती बघावा. सेक्शन 3 मध्ये आम्हाला एव्हिडन्सची डेफिनेशन दिस मिस्टर स्टीफन जेम्स गेव्स. ती डेफिनेशन अशी आहे, आणि डॉक्युमेंटची डेफिनेशन किती सुंदर केली बघा. 1872चा आपण बोलतोय. एनिथिंग रिटन ऑन एनी सबस्टन्स बाय एनी मीन्स इज अ डॉक्युमेंट. Any matter written on any substance by any means for the purposes of recording of evidence is a document. कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही गोष्टीनं तुम्ही जे काही खरडाल ते म्हणजे डॉक्युमेंट. एवढी सोपी सरळ डेफिनेशन 1872 साली या महाशयांनी केली. उदाहरण तुम्हाला सांगतो. विपा सारथी नावाचा एक छान लेखक इंडियन एव्हिडन्स ऍक्ट वर पुस्तक लिहून गेला. त्याने हे उदाहरण दिलंय की एका गावामध्ये एक शेतकरी आहे, आणि त्या शेतकऱ्याला त्याच्या शेजाऱ्याची बदनामी करायची. त्याच्यापुढे 2 ऑप्शन्स आहेत. बाहेर जाऊन आरडाओरडा करणं की माझा शेतकरी, माझा शेजारी असा आहे तसा आहे. तो दुसरा ऑप्शन निवडतो. त्याच्या म्हशीवर तो लिहितो की माझा शेजारी मूर्ख आहे, आणि ती म्हैस गावात सोडतो. ती म्हैस गावात सोडल्यानंतर त्या शेजारी बदनामीचा दावा दाखल करतो, आणि त्या बदनामीच्या दाव्यामध्ये पहिलं एक्झिबिट जर कोणतं असेल तर तो कोणता डॉक्युमेंट असेल? म्हैस. आणि प्रिव्ही काउन्सिलमध्ये ही घटना घडली. अगदीच या स्वरूपात नाही, पण साधारणतः अशा स्वरूपाची घडली, आणि म्हैस हा प्रायमरी डॉक्युमेंट समजला गेला. कारण डेफिनेशन बघा, एनिथिंग रिटन ऑन एनी सबस्टन्स बाय एनी मीन्स म्हणजे डॉक्युमेंट, याच्यामध्ये म्हैस पडते. आता आपण थोडंसं आजच्या काळामध्ये येऊया. आपल्यापैकी ज्यांनी सीडी पाहिली असेल ते बघतील की सीडी जेव्हा राईट होते तेव्हा त्याच्यावर लेझर जेटनं बीम सोडला जातो, आणि ती सीडी राईट होते, ते जळतं. ऍक्च्युली सीडीचा सरफेस जळतो. इज इट नॉट समथिंग एनिथिंग रिटन ऑन एनी सबस्टन्स बाय एनी मीन्स? CD therefore falls within the definition of document. आणि म्हणून 2000 साली जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट भारतामध्ये आणला गेला त्यावेळी डॉक्युमेंट ह्या शब्दाची डेफिनेशन बदलण्यात आली नाही. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस डेफिनेशन, की 150 वर्षानंतर सुद्धा जी डेफिनेशन म्हशीपासून ते सीडी पर्यंत काळजी घेते ती डेफिनेशन आम्हाला सेंट जेम्स स्टीफनमध्ये. आणि म्हणून देअर इज नो चेंज इन द डेफिनेशन ऑफ डॉक्युमेंट वेन द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट केम इन द इयर 2000. त्यानंतर डेफिनेशन येते एव्हिडन्सची. व्हॉट इज अ डेफिनेशन ऑफ एव्हिडन्स? ओरल एव्हिडन्सवर जायला नको. डॉक्युमेंटरी एव्हिडन्सची डेफिनेशन आहे एनी डॉक्युमेंट प्रोड्यूस्ड ऑर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड प्रोड्यूस्ड फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट इज अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. सिंपल साधी डेफिनेशन डॉक्युमेंटची आपल्याला मिळते. आणि नंतर येतो तो चॅप्टर रिलेव्हन्सीचा येतो.
एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात ठेवूया, मी आणि माझ्यासमोर माझे ज्युनियर मित्र खूप दिसत आहेत म्हणून मी आवर्जून त्यांच्यासाठी सांगेन, आय एम गोइंग टू प्रिझ्यूम फॉर नेक्स्ट 1 hour दिस फर्स्ट 3 rows डोंट एक्झिस्ट, आय एम गोइंग टू कम्युनिकेट विथ यू. त्यामुळे मी थोडं बेसिकला जाऊ शकेन. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा आपण इव्हिडन्सबद्दल बोलतो तेव्हा इव्हिडन्स 3 गोष्टींचा असतो. इव्हिडन्सच्या 3 भाग असतात. पहिला आहे रिलेव्हन्सी, दुसरा आहे ॲडमिसिबिलिटी आणि तिसरा आहे प्रोबेटिव्ह व्हॅल्यू. तिन्हीची मी तुम्हाला सांगतो, व्हॉट इज रिलेव्हन्सी, व्हॉट इज ॲडमिसिबिलिटी आणि व्हॉट इज प्रोबेटिव्ह व्हॅल्यू. कारण आपल्या करिअरच्या पहिल्या 5 वर्षांमध्ये आपण याच्यामध्ये बऱ्याचदा सरमिसळ करतो. उदाहरण असं समजून चला की माझा अशील हा विटनेस बॉक्समध्ये उभा आहे आणि माझ्या अशिलाला दुसऱ्या बाजूचा वकील असा विचारतो की मिस्टर कॅन यू टेल द कोर्ट व्हॉट वॉज द कम्युनिकेशन बिटवीन यू अँड युअर लॉयर यस्टरडे इव्हिनिंग इन हिज ऑफिस. काल तुम्ही तुमच्या वकिलाशी काय बोललात सांगाल का? खरं सांगा, हा प्रश्न रिलेव्हंट आहे का? आहे, कारण ऑब्व्हियसली तो केसबद्दलच बोलला असणार आहे, काहीतरी रिलेव्हंटच बोलला असणार आहे. रिलेव्हंट ऑब्व्हियसली नाही. इट इज रिलेव्हंट. इज इट ॲडमिसिबल? It's a privileged communication under section 126 of the Evidence Act. So we get our first instance where it is relevant but inadmissible. दुसरं उदाहरण घेऊया. माझाच विटनेस, बहुतेक तो पुण्याचा असा एखादा डेव्हलपर आहे ज्याचा एखादा प्रोजेक्ट बंद पडलाय आणि त्याला दुसऱ्या साईडचा वकील असं विचारतो, मिस्टर कॅन यू प्लीज टेल द कोर्ट की तुमचे भारतभर किती प्रोजेक्ट चालू आहेत किंवा तुमचे इतर कोणकोणते प्रोजेक्ट बंद पडलेत, कोर्टाला सांगाल का? टेक्निकली मला सांगा, हा क्वेश्चन रिलेव्हंट आहे का? बट ॲडमिसिबल आहे? टेक्निकली आहे, कारण देर इज नथिंग इन लॉ दॅट प्रोहिबिट्स दी ॲडमिसिबिलिटी, लाईक इट्स नॉट अ प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन. त्यामुळे मला दुसरं उदाहरण काय मिळतं? ॲडमिसिबल बट इररिलेव्हंट. आणि प्रोबेटिव्ह व्हॅल्यूची कॉन्सेप्ट समजून घ्या. समजा माझ्या अशिलानं एखादा खून घडताना पाहिला रात्रीच्या 12च्या सुमारास, मध्यरात्रीच्या 12च्या सुमारास. तो कोर्टामध्ये येऊन साक्ष देतोय की हो, मी डोळ्यासमोर ही घटना घडताना पाहिली. त्यावेळी मग स्ट्रीट लाईट्स होते का? नाही, त्यावेळी स्ट्रीट लाईट्स नव्हते. तुम्हीच पाहिली? हो, मीच पाहिली. हीच व्यक्ती का? बहुतेक हीच व्यक्ती. हो, हीच व्यक्ती. आता थोडीशी वेळ बदला, मध्यरात्रीचा 12 ऐवजी दुपारचे 12 विचार करा. तीच व्यक्ती, तीच घटना, तोच खून, त्याच्या इव्हिडन्सची प्रोबेटिव्ह व्हॅल्यू आता कित्येक पटीनं वाढली, कारण घटना घडली दुपारच्या 12 वेळी. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासाठी कोर्टाला अधिक सबळ कारण मिळालं. याला आम्ही म्हणतो प्रोबेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इव्हिडन्स. त्यामुळे कायम लक्षात घ्या, ॲडमिसिबिलिटी इज वन थिंग, रिलेव्हन्सी इज वन थिंग अँड प्रोबेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इव्हिडन्स इज थर्ड थिंग. आपल्या इव्हिडन्स ॲक्टमध्ये ह्या तिन्ही गोष्टींसाठी 3 वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. मी रिलेव्हन्सीचा जो चॅप्टर तुम्हाला म्हटलं तो आहे चॅप्टर 2, जो चालू होतो सेक्शन 5 पासून. सेक्शन 5 खूप इंटरेस्टिंग आहे. इट सेज इन एनी सूट ऑर प्रोसिडिंग्स, प्लीज रिमेंबर, please always go by the bare act and the words and try to decipher the meaning out of it instead of going by the commentaries. In any suit or proceeding, whenever a party proposes to give an evidence of any fact, the court shall admit only the evidence of a relevant fact and no other. त्यामुळे फक्त रिलेव्हंट इव्हिडन्सच कोर्टाच्या रेकॉर्डवर जाऊ शकतो, इतर कोणताही जाऊ शकत नाही. याच बरोबर वाचा चॅप्टर 10 मधला सेक्शन 136. मी सांगायचं कारण हे की आपलं इव्हिडन्स ऍक्ट असा मजेशीर आहे ना की तुम्हाला एक सेक्शन इथे मिळतो, एक तिथे मिळतो. जोपर्यंत ह्या दोन तुम्ही जोडत नाही तोपर्यंत तुम्हाला नक्की त्याचा अर्थ किंवा लेखकाला काय म्हणायचं हे तुम्हाला कळत नाही. सेक्शन 136 बघा, तो या दिंडी दरवाजाचाच भाग आहे, पण तो किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर आहे. तो काय म्हणतो? It says that whenever a party proposes to give any evidence or any fact, the court shall ask him in what manner if that fact is proved will be relevant. And only if the court is satisfied that fact will be relevant, the court shall admit the evidence. म्हणजे फक्त रिलेव्हंट असेल तेवढीच फॅक्ट कोर्ट ऍडमिट करेल, इतर कोणतीही गोष्ट कोर्ट ऍडमिट करणार नाही. जनरली कोर्टामध्ये काय होतं सांगतो, बऱ्याचदा न्यायाधीश महोदय असं म्हणतात, मिस्टर तो प्रश्न येऊ दे, आपण बघूया, त्याला आता घेऊया रेकॉर्डवर, त्याची रिलेव्हन्सी आपण नंतर बघू. पण प्रत्यक्षामध्ये इव्हिडन्स ऍक्टच्या कर्त्यांना जे अपेक्षित होतं ते हे होतं की फक्त रिलेव्हंट असेल तेच रेकॉर्डवर येईल. रिलेव्हन्सी मस्ट प्रिसीड द ॲडमिसिबिलिटी, नॉट अदर वे अराउंड. त्यामुळे ॲडमिसिबिलिटीच्या अगोदर दिंडी दरवाजा मी म्हणायचं कारण की रिलेव्हन्सीच्या मांडवाखालनं गेल्याशिवाय कोणतीही फॅक्ट ही डिरेक्टली ॲडमिसिबल होऊ शकत नाही. सो ऑलवेज रिमेंबर सेक्शन 5 अँड सेक्शन 136. आपला जो आजचा चॅप्टर आहे तो खरंच चालू होतो चॅप्टर 5 पासून, विच डील्स विथ द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर ज्याला आपण महाद्वार म्हणायला हरकत नाही.
Chapter 4 talks of oral evidence. What is oral evidence? Section 59 tells me any fact can be proved except the contents of a document by oral evidence. म्हणजे contents of documents वगळता प्रत्येक गोष्ट मला मौखिक पुराव्याने सिद्ध करता येईल. सोपं आहे. 60 मला काय सांगतो? ओरल एव्हिडन्स मस्ट बी डिरेक्ट. म्हणजे मी डोळ्यांनी जर गोष्ट पाहिली असेल तर तुम्ही ज्यानं पाहिलं त्यालाच बोलवलं पाहिजे. ऐकण्यासारखी गोष्ट असेल ज्यानं ऐकलं त्यालाच तुम्ही बोलवलं पाहिजे. हिअर्स एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल. आपण या 2 सेक्शन्सकडे आता जायला नको. दॅट इज नॉट रिलेव्हंट. आवर टॉपिक बिगिन्स ॲट सेक्शन 61. 61 tells me something very interesting. It says the contents of a document may be proved by primary or secondary evidence. आणि मगाशी बोलत असताना पाटील साहेब असतील किंवा आपले लॉर्डशिप जस्टिस मोरे आमचं एक चर्चा अशी चाललेली होती. बऱ्याचदा क्रिमिनल ट्रायलमध्ये प्रश्न असा उद्भवतो की सीडी हा प्रायमरी आहे का सेकंडरी आहे. पण आय थिंक दॅट इज अ टॉपिक दॅट विल नीड लिटिल फाउंडेशन. तिकडे जाईल पण त्याच्या अगोदर माझ्या ज्युनियर कलिगसाठी मी त्याचं फाउंडेशन तयार करतो. प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय समजून घ्या. प्रायमरी एव्हिडन्सची डेफिनेशन फार सुंदर केली. एनी डॉक्युमेंट प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट इज अ प्रायमरी एव्हिडन्स. सिम्पल. लक्षात घ्या. इट्स नॉट दॅट एनी डॉक्युमेंट फाइल्ड इन द कोर्ट इज अ प्रायमरी एव्हिडन्स. का? कारण ऑर्डर 13 जर सीपीसीची पाहिली तर देर इज अ प्रोव्हिजन फॉर रिटर्न ऑफ डॉक्युमेंट. वन्स इट इज ॲडमिटेड यू कॅन रिटर्न द डॉक्युमेंट टू अ पार्टी. त्यामुळे तुम्ही कोर्टाला इन्स्पेक्शनला तो डॉक्युमेंट देऊ शकत असाल तर इट इज अ प्रायमरी एव्हिडन्स. नॉट नेसेसरी इट हॅज टू बी फाइल्ड. Obviously, Order 7 Rule 14 says that original documents will have to be filed, but Order 13 makes a provision for return of documents. त्यामुळे प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे काय? एनी डॉक्युमेंट प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट इज अ प्रायमरी एव्हिडन्स. सेक्शन 62 मला काय सांगतो? सेक्शन 61 टेल्स मी दिस. सेक्शन 62 टेल्स मी प्रायमरी एव्हिडन्स. सेक्शन 63 टेल्स मी समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता आपण विषयाकडे जाऊया. सेक्शन 63 टेल्स मी व्हॉट इज अ सेकंडरी एव्हिडन्स. सेकंडरी एव्हिडन्सच्या बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. त्यामध्ये फक्त एक क्लॉज आहे जे तुमच्या रिलेव्हन्स आहे. ते असं सांगतं कॉपीज मेड फ्रॉम द ओरिजिनल बाय अ मेकॅनिकल प्रोसेस विच इट सेल्फ इन्श्युअर्स द ॲक्युरसी देअर ऑफ इज अ सेकंडरी एव्हिडन्स. म्हणजे एखादी गोष्ट जर मेकॅनिकल पद्धतीनं बनवली जात असेल आणि ती ॲक्युरेट असेल तर तो सेकंडरी एव्हिडन्स आहे. सेक्शन 63 इथपर्यंत कळालं. आपण थोडंसं पुढं जाऊन मी सगळे डॉट्स तुमच्यासाठी कनेक्ट करेन. सेक्शन 64 मला काय सांगतो? डॉक्युमेंट मस्ट बी प्रूव्ड बाय प्रायमरी एव्हिडन्स एक्सेप्ट इन द केसेस हिअर इन आफ्टर प्रोव्हाइडेड. म्हणजे कंपल्सरी प्रायमरी एव्हिडन्सच दिला पाहिजे. इतर कोणत्या एव्हिडन्स तुम्हाला देता येणार नाही. फक्त अपवाद आहेत सेक्शन 65 मध्ये. हे अपवाद कोणते बघूया आणि हितनं आपला खरा प्रवास चालू होईल. सेक्शन 65 टेल्स मी द केसेस इन विच आय कॅन गिव्ह अ सेकंडरी एव्हिडन्स. आणि त्यातलं क्लॉज डी बघा. सेक्शन 65D सेज when the original is such which is not easily movable, then the secondary evidence of its existence, condition or contents can be given. असं सेक्शन 65 मला सांगतो. म्हणजे काय? जर मूळ दस्तऐवज अशा स्वरूपाचा असेल की तो सहजासहजी कोर्टामध्ये हलवता येणं शक्य नाही, अशा वेळी मला सेकंडरी एव्हिडन्स त्याचा देता येतो. 2 मिनिटं थांबूया. मंडळी 2000 साली जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आला, 65 आणि 65B हे जे 2 सेक्शन 65B चा जन्म झाला त्याच्या अगोदर तुम्ही विचार केलाय का की कॉम्प्युटर एव्हिडन्स कसा कोर्टात द्यायचे? त्याचे दरवाजे होते ते हे होते. सेक्शन 65D चा वापर करून कॉम्प्युटरचा एव्हिडन्स कोर्टात दिला जायचा. बिकॉज द ओरिजिनल इज नॉट इझिली मुव्हेबल. समजा तुम्हाला एखादा कॉम्प्युटर कोर्टामध्ये हजर करायचा आहे, तो करणं शक्य आहे का टेक्निकली? अख्खा डेस्कटॉप घेऊन कोर्टामध्ये एक्झिबिट करणं. अशा वेळी कोर्ट जो सेक्शन वापरायची तो होता सेक्शन 65D. आणि हित जजमेंट सुप्रीम कोर्टचं पहिलं आम्हाला मिळालं 2005 साली नवजोत संधू. तुम्ही ऐकलं असेल हे 4 जजमेंट्स महत्वाचे. नवजोत संधू म्हणून 2005 साली एक जजमेंट आलं ज्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की कशाला 65A आणि B पाहिजे? 65D आहे. त्यामुळे तुम्ही जुन्या पद्धतीने हा पुरावा देऊ शकता. सुप्रीम कोर्टाचा हा व्ह्यू जवळजवळ 9 वर्ष चालला. 2014 साली सुप्रीम कोर्टानं व्ह्यू बदलला. ती जजमेंट आहे PV अनवर. तुम्ही ऐकलं असेल तर हे दुसरं महत्वाचं जजमेंट. त्यावेळी सुप्रीम कोर्ट असं म्हटलं सॉरी 65A आणि B चा जन्म जेव्हा 2000 साली झाला त्यानंतर 65D चा वापर तुम्हाला करता येणार नाही. यू मस्ट फॉलो द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 65A अँड 65B. सुप्रीम कोर्ट असं का म्हणालं याचं कारण आहे. ते कारण तुम्हाला 65A मध्ये मिळेल. 65A असं म्हणतं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मे बी प्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 65B. म्हणजे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स प्रूव्ह करायचं तर 65B चा तुम्ही वापर करा.
सुप्रीम कोर्ट म्हटलं धिस मे इज नॉट मे, इट इज शाल. म्हणजे यू मस्ट यूज 65B, यू कॅनॉट यूज एनी अदर सेक्शन. कारण 65 ची सुरुवात अशा वाक्याने होते, नॉट विस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ऍक्ट. म्हणजे ह्या ऍक्टमध्ये इतर ज्या कुठल्या प्रोव्हिजन्स आहेत त्याकडे तुम्हाला बघता येणार नाही. तुम्हाला 65A आणि 65B चाच वापर करावा लागेल. हे सर्वोच्च न्यायालयानं 2014 साली आम्हाला PV अनवरच्या केसमध्ये सांगितलं आणि नवजोत सल्लू ओव्हर रूल केलं 2014 साली. तोपर्यंत आम्ही हा जुनाच कायदा 65D चा वापरतो. 2017 साली शफी मोहम्मद नावाचं जजमेंट आलं. ते नंतर काय सांगतं ते तुम्हाला मी थोड्या वेळानं सांगेल. आणि 2020 साली जस्टिस नरिमन साहेबांचं अर्जुन पंडितराव खोतकर म्हणून जजमेंट आलं. तर सांगायचा मुद्दा हा की 65 इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन विच सेज दॅट द कंटेंट्स ऑफ एन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मे बी प्रूव्ड इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 65B. प्लीज अंडरलाईन द वर्ड कंटेंट्स ऑफ अ डॉक्युमेंट. आणि माझ्या ज्युनियर फ्रेंड्सना मी अजून एक सांगेन, always remember the contents of a document is one thing and truth of the contents of a document is another thing. उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा माझ्या एका मित्रानं मला अशी ईमेल दिली की तू असा असा XYZ आहेस. मला वाटलं माझी बदनामी झाली, मी कोर्टामध्ये गेलो. त्यानं मला जी ईमेल पाठवली ती मी कोर्टामध्ये पुराव्यासाठी हजर केली. त्या ईमेलला एक्झिबिट पडलं, ज्याला आपण म्हणतो निशाण पडलं. तर याचा अर्थ काय झाला हो? निशाण पडलं म्हणजे एवढंच सिद्ध झालं की त्या ईमेलमध्ये खरोखरच त्यांनी मला XYZ अशी विशेषणं वापरली. त्याचा अर्थ असा होतो का की XYZ हे खरं आहे? तसा जर अर्थ झाला तर मला डिफॉर्मेशनचा दावाच राहणार नाही. जर ते सत्य असेल तर ते डिफॉर्मेशन होऊच शकत नाही. त्यामुळे जेव्हा एखाद्या डॉक्युमेंटला मी एक्झिबिट पडलं असं म्हणतो तेव्हा त्या डॉक्युमेंटचे कंटेंट्स प्रूव्ह झाले म्हणजे ट्रूथ आणि व्हरॅसिटी प्रूव्ह झालेली नाही. ते इंडिपेंडेंटली प्रूव्ह करावं लागतं, हे कायम लक्षात घ्या. उदाहरणार्थ आज पेपरमध्ये असलं की वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटची मॅच झाली, त्याचा अर्थ आणि जो तुम्ही पेपर कोर्टात दिला त्याचा अर्थ एवढाच होतो की हो खरोखरच पेपरमध्ये जसं छापून आलेलं होतं की त्या दिवशी वानखेडेवर मॅच झाली. त्याचा अर्थ असा होत नाही की त्या दिवशी खरोखरच वानखेडेवर मॅच झाली. ते तुम्हाला इंडिपेंडेंटली प्रेक्षकातला आय विटनेस पकडून आणूनच सिद्ध करावं लागेल. सो ऑलवेज रिमेंबर, कंटेंट्स ऑफ अ डॉक्युमेंट इज वन थिंग, ट्रूथ ऑफ कंटेंट्स इज अनदर थिंग. आणि त्यासाठी सगळ्यात सुंदर जजमेंट जर तुम्हाला बघायचं असेल तर दॅट इज अ जजमेंट ऑफ बॉम्बे हायकोर्ट इन द केस ऑफ ओम प्रकाश बर्लिया वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. इट्स अ 1983 AIR Bombay 1, वन ऑफ द माइलस्टोन जजमेंट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट ओम प्रकाश बर्लिया. आणि 65B संदर्भात जर तुम्हाला हे जजमेंट वाचायचं असेल तर तेही एक सुंदर जजमेंट आपल्या बॉम्बे हायकोर्टचंच आहे, विच इज अ जैमिन ज्वेलरी एक्सपोर्ट्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ज्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट फार सुंदर म्हणतं की 65B दिलं म्हणजे ईमेल सिद्ध नाही झाली, 65B दिलं म्हणजे CD नाही सिद्ध झाली. फक्त एवढंच सिद्ध झालं की हो त्या ईमेलमध्ये असं लिहिलं होतं, एवढंच सिद्ध झालं हो त्या CD मध्ये असं रेकॉर्ड केलं गेलंय. रेकॉर्ड झाले याची सत्यता तुम्हाला इंडिपेंडेंटलीच प्रूव्ह करावी लागेल. ईमेल मधलं जे लिहिलं गेलं त्याची सत्यता तुम्हाला ही वेगळीच प्रूव्ह करावी लागेल. 65B आणि सत्यतेचा काहीही संबंध नाही. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट जजमेंट. दॅट इज आय थिंक 2017 थर्ड व्हॉल्यूम ऑफ ऑल MR पेज अराउंड 691. जैमिन ज्वेलरी एक्सपोर्ट हे आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवरचं सगळ्यात सुंदर जजमेंट बॉम्बे हायकोर्टचं. तर कायम लक्षात घ्या, 65B बद्दल मी जेव्हा बोलतोय मी फक्त ऍडमिसिबिलिटी ऑफ डॉक्युमेंट बद्दल बोलतोय, रिलेव्हन्सी बद्दल मी बोलत नाही, ट्रूथ बद्दल मी बोलत नाही. त्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. रिलेव्हन्सी मला चॅप्टर 2 देईल आणि त्याचं सिद्ध करणं मला चॅप्टर 4 देईल, ओरल एव्हिडन्स. त्याकडे आपण थोड्या वेळानं येऊया. आता 65B कडे वळूया, विच इज रिअली द टॉपिक टुडे. 65B ची लँग्वेज कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्यापैकी आय कॅन सी दॅट यू डू नॉट हॅव द बेअर ॲक्ट, त्यामुळे तुम्हाला कदाचित सुरुवातीला जड जाईल, पण आय ट्राय टू बायफर्केट इट फॉर यू आणि ट्राय टू एक्सप्लेन. कारण 65B सारखा मिसइंटरप्रेट सेक्शन कुठलाच नाही. आणि आय डोंट माइंड टेलिंग यू दिस की जेव्हा वन ऑफ माय बुक वॉज रेड बाय द ऑनरेबल जज हू डिलिव्हर्ड द जजमेंट इन अर्जुन पंडितराव खोतकर, आणि जेव्हा मला त्यांना भेटायचा जेव्हा वेळ आली तेव्हा आय एक्सप्रेस्ड अ व्ह्यू आणि ही फाउंड दॅट येस दॅट व्ह्यू इज करेक्ट अँड अर्जुन पंडितराव नीड्स रिव्ह्यू. मी काय बोललोय तुम्हाला एक 10 मिनिटांना कळेल. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो 65B काय सांग. 65B असं म्हणतं, नॉट विस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ऍक्ट. इथपर्यंत मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बाकीचे जुने सेक्शन्स काय बघू नका, 61, 62, 63, 64. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आला म्हणजे 65B आणि 65B इथपर्यंत तुम्हाला कळलं. दॅट इज द नॉन ऑब्स्टॅन्टिव्ह क्लॉज इन लॉ वी कॉल इट. It then says, notwithstanding anything contained in this act, any information contained in an electronic record. म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मध्ये कुठली इन्फॉर्मेशन असेल तर, प्रिंटेड ऑन अ पेपर, पेपरच्या स्वरूपात जर प्रिंट केली असेल तर,
or copied, recorded, stored in optical or magnetic media. ऑप्टिकल मीडिया म्हणजे सीडी, डीव्हीडी, मॅग्नेटिक मीडिया म्हणजे हार्ड ड्राईव्ह. म्हणजे पेपर स्वरूपात असेल, सीडी स्वरूपात असेल, हार्ड ड्राईव्ह स्वरूपात असेल, कोणत्याही स्वरूपात जर इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन असेल तर हा सेक्शन लागू होईल. सो एनी इन्फॉर्मेशन कंटेंट इन एन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वेदर प्रिंटेड ऑन अ पेपर, स्टोर्ड, copied or recorded in optical or magnetic media, please mind the word, shall be deemed to be a document and shall be admissible in evidence without further proof or production of original. म्हणजे जर ह्या स्वरूपाची जर इन्फॉर्मेशन असेल तर ती डायरेक्टली एव्हिडन्स मध्ये ऍडमिसिबल होईल विदाउट फर्दर प्रूफ. बाकी कोणतेही प्रूफ कायदा तुमच्याकडून मागणार नाही. अँड विदाउट प्रोडक्शन ऑफ द ओरिजिनल द्यायची तुम्हाला गरज नाही. कधी? इफ यू कंप्लाय विथ 3 टेक्निकल कंडिशन्स अँड 1 नॉन टेक्निकल कंडिशन इन धिस सेक्शन. 3 टेक्निकल कंडिशन्स कोणते आणि नॉन टेक्निकल कोणते त्याच्याकडे आपण 2 मिनिटात जाऊया. आपण 2 मिनिटं पॉज करूया. आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपण ऑप्टिकल म्हणजे सीडी, मी तुम्हाला म्हटलं सीडी, डीव्हीडी, आपण मूवीज वगैरे बघतो ते. हार्ड ड्राईव्ह म्हणजे पूर्वीच्या काळी कॉम्प्युटरमधनं बाहेर यायची ती हार्ड ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह जी असते ना आपली, दॅट इज नायदर ऑप्टिकल नॉर मॅग्नेटिक, इट इज कॉल्ड एज अ फ्लॅश ड्राईव्ह. तुम्ही आपण जे पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड वापरतो ना, दॅट इज नायदर ऑप्टिकल नॉर मॅग्नेटिक. त्यामुळे वन ऑफ द मॅटर्स बिफोर बॉम्बे हायकोर्ट आय आर्ग्यूड दॅट 65B डज नॉट अप्लाय टू मेमरी कार्ड. And the Bombay High Court was pleased to accept it, saying that legislature in its present form does not cover it. खरं बघायला गेलं तर it should cover it, कारण we are aware of a rule called as a mischief rule of interpretation किंवा head-on rule of interpretation आपण असं म्हणतो. You must interpret a law in such a way that the legislature wanted to avoid the mischief. This is what the law of mischief interpretation. पण अपार्ट फ्रॉम इट द फॅक्ट इज की पेन ड्राईव्ह आजच्या फॉर्मॅटमध्ये जर 65 तुम्ही पाहिलं तर पेन ड्राईव्ह इज नॉट अ पार्ट ऑफ 65B. व्हॉट इज पार्ट? सीडी आणि डीव्हीडी. म्हणजे अजून इव्हिडन्स ऍक्ट हा जुन्या काळातला आहे. 65B नीड सबडेशन. बरं, मग तो डॉक्युमेंट म्हणून समजला जाईल आणि काय होईल? ऍडमिसिबल होईल विदाउट फर्दर प्रूफ अँड प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल. प्लीज पॉज हिअर फॉर अ मिनिट. मगाशी पाटील साहेबांशी बोलताना त्यांनी असं शंका विचारली की बऱ्याचदा कोर्ट आम्हाला असं म्हणतं, नाव दिस इज फॉर द प्रॅक्टिशनर्स, द स्टुडंट्स विल बेअर विथ मी फॉर 2 minutes. बऱ्याचदा लॉ प्रॅक्टिशनर्सना असा अनुभव येतो की आपण एखादं सीडी कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्ट म्हणतं याचं ओरिजिनल डिव्हाइस हजर करा किंवा याचं ओरिजिनल डिव्हाइस कुठे आहे. तर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं आवर्जून, ओरिजिनल डिव्हाइस सादर करण्याची सक्ती कोर्ट तुम्हाला करू शकत नाही. कारण सेक्शन असं म्हणतो विदाउट प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल इट शॅल बी डीम्ड टू बी अ डॉक्युमेंट अँड शॅल बी ॲडमिसिबल इन एव्हिडन्स. त्यामुळे कोर्ट कॅनॉट कंपेल इट. मग अशी पाटील साहेबांनी सांगितलं ती चप्पल 313चं त्यांनी जे उदाहरण सांगितलं की 313 ऑल्सो टॉक्स ऑफ दॅट. त्याच्याबरोबर अजून एक सेक्शन आहे, सेक्शन 165, जे माझ्यातले जे JMFC ॲस्पिरंट्स असतील त्यांना मी आवर्जून सांगेन, 165 सारखं कुठलंच मोठं टूल तुम्हाला या अख्ख्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये सापडणार नाही. तो सेक्शन असं सांगतो, जजला एवढ्या वाईड पॉवर देतो. दॅट सेक्शन सेज दॅट अ जज इन ऑर्डर टू ऑब्टेन प्रूफ ऑफ एनी फॅक्ट मे आस्क एनी क्वेश्चन in any form, in any manner, at any time, to any witness of any fact, relevant or irrelevant, and the lawyer shall have no right to object to such question being asked, nor a lawyer shall have a right to cross-examine the witness on the answer that he gave. त्यामुळं just to tell Patil sir that there was another weapon that the judge had apart from section 313 which he could have very well used, आणि ह्या सेक्शनचा वापर करून जर कोर्टाला तुम्हाला आदेश दिला की तुम्ही हजर करा तर यू माइट हॅव टू, ऑब्विसली नॉट यू माइट हॅव टू, यू मस्ट अबाइड बाय इट. पण अदरवाईज सेक्शन 65 मध्ये तुम्ही कॅज्युअली ओरिजिनल हजर करा असं सांगू नाही शकत. आणि टेक्निकल फ्रंटवर सांगतो, म्हणजे मी माझ्या पुस्तकात यावर अख्खा चॅप्टर लिहिला आहे थोडंसं जस्ट टू मेक इट इझियर फॉर द लॉयर्स. पण मला सांगायला हरकत नाही, इलेक्ट्रॉनिकच्या विश्वामध्ये ओरिजिनल सेकंडरी असं काहीही नसतं. कारण मी तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही एखादं पिटिशन ड्राफ्ट करत असाल आणि लाईट गेली, तुमच्या लॅपटॉपची बॅटरी संपली, तुम्ही ज्यावेळी तो परत रिओपन करता तुम्हाला तुमचा डॉक्युमेंट होता तसा दिसतो की नाही? बऱ्याच वेळा का दिसतो? तुम्ही सेव्ह बऱ्याचदा केला नसतो तरी तो दिसतो. कारण तो कुठं स्टोअर्ड असतो? रॅममध्ये स्टोअर असतो, रँडम ॲक्सेस मेमरीमध्ये. म्हणजे तुमच्या नकळत त्यानं कॉपी केली की नाही तुमच्या ड्राफ्टची? त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रिंट काढाल किंवा जेव्हा तुम्ही कोर्टापुढे हजर कराल तो डॉक्युमेंट, तेव्हा त्याला प्रायमरी कुठला आणि सेकंडरी कुठला हे तुम्हाला कळणं जन्मात शक्य आहे का? त्यामुळं मुळात इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समध्ये मला ओरिजिनलच हवा, आणि ओरिजिनल असेल तर 65B नको. हा कम्प्लिटली इज अन इडिओटिक अप्रोच.
that will never work in the world of electronic evidence. In electronic evidence, everything is a secondary. कारण कॉम्प्युटरला आपली लँग्वेजच कळत नाही. कॉम्प्युटरला कळते ती बायनरी लँग्वेज 01, 001, 110 अशी बायनरी लँग्वेज असते जी त्याला कळते आपल्याला कळत नाही. आणि म्हणून तो जे आपल्याला स्क्रीनवर दाखवतो ना ते काय सेकंडरीच असतं, प्रायमरी आपल्याला कळणारच नाही त्यांना जे काय दाखवलं. त्यामुळे ऑलवेज रिमेंबर, प्रॉब्लेम कुठं झालाय तुम्हाला सांगतो. मगाशी हे सगळे दारं आणि हे सगळं सांगण्याचा घाट तुम्हाला यासाठी घातला की आपल्याला 62 आणि 65 हा चॅप्टर 10 मध्ये दिला इन द चॅप्टर ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. त्यामुळे